अमेरिकेचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान मायदेशी रवाना. तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कम्प्युटिंग आणि सेमीकंडक्टरला चालना देण्याच्या दृष्टीनं हा दौरा ठरला महत्त्वाचा. मानवतेचं यश आपल्या सामूहिक शक्तीतही युद्धभूमीत नाही. संयुक्त राष्ट्राच्या भविष्यासाठीच्या शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. जागतिक शांतता आणि विकासासाठी जागतिक संस्थांमध्ये सुधारणा आवश्यक. सुधारणाच प्रासंगिकतेची गुरुकिल्ली ठरेल. पंतप्रधानांनी मांडली भूमिका. पंतप्रधान मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यात द्विपक्षीय चर्चा. संघर्षाचं चिरस्थायी आणि शांततापूर्ण निराकरण करण्यासाठी भारताकडून सर्वतोपरी मदतीची ग्वाही. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा आजपासून 2 दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर. निवडणुकीच्या रणनीतीवर करणार चर्चा. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्य संख्येत यंदाच्या जुलै महिन्यात आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे 20 लाख सदस्यांची वाढ. बदलापूर शाळेत बालिकांचं लैंगिक शोषण प्रकरणाचा आरोपी अक्षय शिंदेनं केलेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू. पोलीस निरीक्षकही जखमी. जुन्याकडून नव्याकडे होणारा प्रवास. वारशासोबत नव्या आव्हानांचा सामना करण्याच्या सज्जतेचं प्रतीक. मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी सरन्यायाधीशांचे उद्गार. सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुपटीनं वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. पुणे विद्यापीठाला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं नाव देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी. राज्यातील यंदाचा ऊस गळीत हंगाम 15 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत समितीचा निर्णय. इस्रायलनं हिजबुल्लाच्या शेकडो ठिकाणांवर केलेल्या हल्ल्यात 450हून अधिक मृत्यू तर 1600हून अधिक जखमी झाल्याचा लेबनॉनचा दावा. आणि